जेव्हा मी एका 30 वर्षीय व्यक्तीला बोलतो की बाबा रिटायरमेंटचं प्लॅनिंग कर, तुझ्याकडे अजून 30 वर्ष आहेत, तर तो मला म्हणतो की आत्ताच मी जॉबला लागलो आहे, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, मी नंतर विचार करेन. पण बऱ्याच 50 वयाच्या व्यक्तींनी मला नुकतेच कॉल केलेला आहे. ते म्हणलेत की सर, मी खूप उशीर केलो, माझ्याकडे तर वेळच नाही राहिला आहे. अगदी 8-10 वर्ष राहिलेत आणि रिटायर होणार, त्याच्यानंतर माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं इन्कम सोर्स नाही आहे. अकाउंटला फॉलो करा, मी तुम्हाला सांगेन याच्यातून बाहेर कसं पडायचं. सर्वात अगोदर रिटायरमेंटला जेवढ्या जास्त वेळ तुमच्याकडे आहे तेवढं तुमचं बेनिफिट जास्त असणार आहे. कमीत कमी अमाऊंटनी तुम्ही SIPला स्टार्ट करायचं आहे. आणि जर तेच तुम्ही उशीर करत गेले तर तुम्हाला डबल इन्व्हेस्टमेंट करावं लागेल प्रत्येक 5 वर्षांनी. आज तुम्ही 40 वर्षाचे आहेत, कदाचित तुम्हाला 5 ते 10 हजारांची SIP करावी लागेल. तेच जर तुम्ही 45व्या वर्षी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली तर कदाचित तुम्हाला 15 ते 20 हजार रुपयांची SIP त्या ठिकाणी करावी लागणार आहे रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी. वय कमी असेल, वेळ भरपूर असेल तर 100% इन्व्हेस्टमेंटला आजपासूनच सुरुवात करा. काही विचार करू नका. भरपूर फायदा किंवा भरपूर सपोर्ट लाईफ टाईमसाठी तुम्हाला या इन्व्हेस्टमेंटमधून 100% मिळणार आहे. जे लोक रिटायरमेंटच्या जवळ आहेत त्यांनी मला संपर्क साधायचा आहे. SWP ऑप्शन त्यांच्यासाठीही सुद्धा आहे. नंबर दिलेला आहे, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच.